मी पण येतेच आहे. मी मोबाईल आज कलोते गावाच्या हद्दीतील या धरणामध्ये लाईफ इन जॉय असं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये काम करणारा एक युवक म्हणजे त्यांचा कामगार या ठिकाणी दैनंदिन कामामध्ये व्यस्त असताना त्याचा चुकून या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. आणि आमच्या खालापूर पोलिसांचे सन्माननीय पोलीस निरीक्षक सचिन पवार साहेबांनी आम्हाला हा मेसेज दिला. त्यानंतर आम्ही सर्व हेल्प फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी आलो. बराच वेळ रेकी केली आणि त्यानंतर आपण त्या काय नाव आहे मुलाचं शिवाजी राऊत नावाच्या अभय शिवाजी राऊत नावाच्या त्या युवकाला आम्ही पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि खालापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. तर पुढील कारवाई आता सुरू होईल. या ठिकाणी नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणतीही आताताईपणा करू नये. सेफ्टीशिवाय अशा या धरणाच्या पाण्यात किंवा इतरत्र उतरू नये. या ठिकाणी खरोखरच एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्या मुलाला कल्पना होती की या ठिकाणी समजा पोहणं चुकीचं आहे, परंतु त्यांनी सेफ्टीचे मेजर्स पाळले नाहीत म्हणून या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे. माझा नागरिकांना हेच आव्हान आहे की आपल्या जीवाचं मोल अनमोल आहे. त्या कारणाने कोणीही रिस्क न घेता या म्हणजे प्रत्येक धरणाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी आपला जीव सांभाळून राहायचा आहे. सकाळी 10:30च्या दरम्यान हॉटेलचे मालक श्री म्हात्रे यांचा फोन आला की त्यांच्या हॉटेलचा एक कामगार हा पोहायला गेल्यानंतर बुडलेला आहे. त्यानुसार मी हेल्प फाउंडेशनच्या टीमचे प्रमुख आपले गुरुनाथ भाऊ यांना कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांची टीम तात्काळ या ठिकाणी आली. त्यात तर माहिती घेतली असता असं समजलं की तो मुलगा आहे तो असणाऱ्या जीन्स पॅन्ट आणि शर्टवरती स्विमिंगला गेला आणि त्यामध्ये त्याचा थकल्यामुळं मृत्यू झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसून येते. परंतु त्यानंतर बराच वेळ शोध करायला लागला. त्याच्यामध्ये नंतर स्कुबा डायव्हिंग वगैरे त्याचा उपयोग करायला लागला. हेल्प फाउंडेशनची टीम अगदी नेहमी तत्पर असते त्याप्रमाणे यावेळी त्यांनी अत्यंत मोलाचं आणि जिकिरीच असणारं काम हे करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि अशा ठिकाणी येणारे जे नौके आहेत त्यांना या असणाऱ्या डॅममध्ये खोलीचा आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा लोकांनी स्थानिक लोकांशी संपर्क करूनच स्विमिंग करायला जाणं महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांची, ती पाळली पाहिजे असं माझी विनंती आहे सर्वांना.